महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी पहिली पासून ते 10वी पर्यंत आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शाळेमध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असा हा अपडेट असेल। या अपडेटमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षा ज्यांना आहे त्यांना तर अपडेट मिळेलच, त्याचबरोबर जे विद्यार्थी 10वी मध्ये आहेत, 8वी मध्ये आहेत, 4थी मध्ये आहेत त्यांच्यासाठी काही योजना आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे तुमच्यासाठी सुरू केलेल्या आहेत। तर त्या सर्व योजनांचा आपण सगळा आढावा इथं डिटेलमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला। तर बघा, यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पहिली ते 10वी मध्ये जे शिकत असणारे जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांची कॅटेगरी आहे विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती, त्यांच्यासाठी भारत सरकारची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे। आता या योजनेअंतर्गत तुम्हाला काय मिळेल, तर तुम्हाला याच्यामध्ये शिष्यवृत्तीचे दर प्रतिमाह 10 महिन्यांकरिता आणि केंद्र हिस्सा जो आहे 75%, अशा प्रमाणे राज्य हिस्सा 25%, अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये जे आहे स्कॉलरशिप देण्यात येणार आहे। त्यानंतरची जी दुसरी योजना आहे किंवा जी माहिती आहे, अपडेट आहे, ती आहे 4थी, 5वी, 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी की तुमची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे त्याच्यात काय जो मोठा बदल झालेला होता तो मी तुम्हाला एकदा अपडेट करणार आहे बघा, आणि तो कधीपासून होणार आहे। तर याच्यामध्ये बघा, शिष्यवृत्ती पुन्हा 4थी आणि 7वीला जो करण्याचा अपडेट तुम्हाला मिळाला होता त्याच्याबद्दल ही माहिती आहे की दादा भुसेंनी याच्याबद्दल काही सूचना रिसेंटली याच्यामध्ये दिलेल्या होत्या की शालेय शिक्षण विभाग जो आहे यांनी शिष्यवृत्ती परीक्षा जी घेतली जाते त्या परीक्षेसाठी एक अपडेट दिला होता, एक मोठा निर्णय घेतला होता की ही परीक्षा पूर्वरत 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्याची पडताळणी देण्यात आली होती। याच्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली होती। त्याचबरोबर ह्या अपडेट बरोबरच तुमच्या 8वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे की तुम्ही जर विमुक्त भटक्या जाती किंवा जमातीमधून असाल किंवा याच्यामधून असाल विमा व प्र मधून, तर या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे। या योजनेबद्दल बऱ्याच विद्यार्थिनींना माहिती नसतं, तर 3-4 या शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू केली आहे। तसेच 24 मार्च 23 पासून याच्यामध्ये सुधारित दर लागू करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये बघा, विद्यार्थिनी ही विभाज्य किंवा विमाप्र संवर्गातली असली पाहिजे, त्याचबरोबर शासन मान्य माध्यमिक शाळेत प्रवेश तिने घेतलेला असला पाहिजे, त्याचबरोबर ती 8वी ते 10वी पर्यंत नियमित वर्गात शिकत असलेली पाहिजे, म्हणजे तुमच्यासाठी ही योजना आहे। याच्यामध्ये उत्पन्नाची काहीही अट नाहीये। त्याचबरोबर 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या सदर विद्यार्थिनींना ₹300 प्रमाणे 10 महिन्यांसाठी आणि ₹3000 संबंधित शाळेमार्फत त्यांचं उत्पन्न आणि गुणांची अट लक्षात न घेता ही शिष्यवृत्ती दिली जाते। तर याबद्दल एक महत्त्वाची माहिती। त्याचबरोबर 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागासवर्गीय ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजना आहे आणि तीही तेव्हाच सुरू केली होती। त्याच्यामध्ये 8वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना याच्यामध्ये ₹300 प्रमाणे 10 महिन्यांसाठी ₹3000 देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर माध्यमिक शाळेत जे विद्यार्थी शिकतायत विजा भ आणि विमा प्र मधली, तर यांच्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी काही योजना आहेत आणि त्यामध्ये 5वी ते 10वी मध्ये शिकणारा तो विद्यार्थी असला पाहिजे। त्यामध्ये गतवर्षी वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना 50% पेक्षा जर जास्त गुण मिळाले असतील आणि प्रथम द्वितीय क्रमांक 5 झालेला तो विद्यार्थी जर असेल, तर त्यासाठी या योजनेमध्ये विद्यार्थ्याला दरमहा ₹20, याप्रमाणे 10 महिन्यांसाठी ₹200 आणि 8वी ते 10वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 40, म्हणजे 10 महिन्यांसाठी ₹400 शिष्यवृत्ती दिली जात आहे। त्याचबरोबर सैनिक शाळेत मध्ये काही विद्यार्थी जर शिकत असतील तर त्यांच्यासाठी एक योजना सुरू करण्यात आली होती। या विद्यार्थ्यांना ₹15,000 वार्षिक शुल्क निश्चित करण्यात आलेलं आहे आणि हे विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीतले असावेल तेही तुम्ही बघू शकता। यामध्ये सातारा सैनिक शाळा, भोसला मिलिटरी स्कूल, SSPMS सैनिक स्कूल पुणे, आणि या 3 शाळेतील विभाजन आणि विमाप्य विद्यार्थ्यांना भोजन, कपडे, निवास, शिक्षण फी, क्रीडा, घोडेस्वार, पॉकेट या संबंधित खर्च शासन देणार आहे आणि शासन मान्यता सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना वार्षिक ₹15,000 पर्यंत संबंधित विद्यार्थ्यांना जे आहेत यामध्ये मदत मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण इतर मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले योजना आहे, जी 30 जानेवारी 19 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये पण 5 ते 7 मध्ये शिकणारी जे विद्यार्थी असतील त्यांना दरमहा 250 म्हणजे 10 महिन्यांसाठी ₹2500 देण्यात येणार आहे। तर हे काही महत्त्वाचे बदल
आणि अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील अपडेटमध्ये.